सुग्रीवा, तुझ्यात आणि वालीत वैरभाव उत्पन्न होण्याचं कारण काय? असा प्रश्न लक्ष्मणानं विचारला असता सुग्रीव म्हणाला, तसं आम्हा दोघांमध्ये उत्कट बंधुप्रेम होतं. पण एकदा मायावी नावाच्या राक्षसाने किष्किंधेच्या वेशीपाशी येऊन वालीला युद्धाचं आव्हान दिलं. ते ऐकून वाली आणि मी असे दोघेही त्याच्या अंगावर धावून गेलो. तेव्हा तो भयाने पळत सुटला आणि एका गुहेत शिरला. तेव्हा मायावी हातून निसटू नये म्हणून मला गुहेच्या तोंडाशी उभं करून वाली स्वतः त्या गुहेत शिरला. बरेच दिवस झाले तरी वाली गुहेबाहेर येईना. त्यातून एके दिवशी त्या गुहेच्या तोंडातून रक्ताचा पाट बाहेर आला. तो पाहून मायावीने वालीला मारलं असावं असा समज होऊन मी मायावीला गुहेबाहेर पडता येऊ नये म्हणून गुहेच्या तोंडाशी एक अवजड शिळा ठेवली आणि दुःखी मनाने किष्किंधेची वाट धरली. वालीच मारला गेला असा त्याच्या मंत्र्यांचाही समज झाला. राजाशिवाय राज्य ठेवणं योग्य नसल्याने वालीचा पुत्र अंगद आणखी थोडा मोठा होईपर्यंतच्या काळाकरता मंत्रिमंडळाने मला राज्याभिषेक केला. पण वाली मारला गेला नव्हता. उलट त्यानेच मायावीचा वध केला आणि तो गुहेच्या तोंडाशी मी ठेवलेली शिळा कशीबशी ढकलून किष्किंधेस परत आला. त्याने जेव्हा मला किष्किंधेच्या राजसिंहासनावर बसलेलं पाहिलं तेव्हा तो भडकला आणि त्याचं राज्य बळकावण्यासाठी त्याला मारण्यासाठीच मी गुहेच्या तोंडावर शिळा ठेवली असा त्याने माझ्यावर आरोप केला. मी त्याची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला, पण माझं काही एक ऐकून न घेता त्याने माझी बायको रुमा हिला बळकावलं आणि मला मारझोड करत नगरीतून हाकलून दिलं. तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी या ऋष्यमुख पर्वतावरील गुहेत येऊन राहिलो. तुला मारायला तो इकडे येत नाही का असा प्रश्न पुन्हा लक्ष्मणाने विचारला असता सुग्रीव म्हणाला, नाही. मागे त्याने दुधुंबी नावाच्या एका राक्षसाचं मुंडकं छाटलं, ते या पर्वताच्या दिशेनं भिडकावलं. रक्ताच्या चिळकांड्या उडत असलेलं ते मुंडकं या पर्वतावरील मातंग मुनींच्या आश्रमात पडून त्या रक्ताचा सर्वत्र शिडकावा होऊ लागला आणि तो आश्रम अपवित्र झाला. तेव्हा मातंग मुनींनी त्याला शाप दिला की यापुढे तू या पर्वताच्या बाजूला येशील तर तुला ताबडतोब मृत्यू येईल. त्या शापामुळे तो या बाजूला फिरकत नाही. सुग्रीवाची ही कहाणी ऐकून श्रीराम त्याला म्हणाले, मित्रा, चिंता करू नकोस. तुझा अपराध नसताना तुझी बायको बळकावून आणि तुला मारझोड करत पिटाळून असं अपमानित जीवन जगायला लावणारा वाली हा जसा तुझा शत्रू आहे तसाच तो माझाही शत्रू असल्याचं मी मानतो आणि त्याला मारून त्याचं राजपद मी तुला मिळवून देतो. श्रीरामाचं हे आश्वासन ऐकून सुग्रीव हा जरी मनात आनंदला असला तरीही काहीसा कचरत त्यांना म्हणाला, प्रभू, तुमच्या पराक्रमाबद्दल माझ्या मनात जरी शंका नसली तरी वाली हा सुद्धा काही साधासुद्धा नाही. एकदा त्याच्या वाटेला गेलेल्या रावणाची त्याने नगरीतून धिंड काढली होती. तेव्हापासून रावणाने सुद्धा त्याच्याशी वरकरणी मैत्रीचे संबंध ठेवलेले आहेत. रामराया, त्या टेकडावर पडलेला हाडांचा प्रचंड सांगाडा पहा. त्यावरून तो मायावी राक्षस केवढा शक्तिशाली असेल याची तुम्हाला कल्पना येईल. त्या महाभयंकर राक्षसाचा वालीने सहजगत्या वध केला आणि तिकडे ते रांगेत उभे असलेले 7 मजबूत तालवृक्ष दिसत आहेत ना, त्या प्रकारचा एक एक तालवृक्ष तो आपल्या एकेका बाणाने सहज उद्ध्वस्त करू शकतो. शिवाय कुणा एका देवापासून मिळालेल्या वरानुसार शत्रूशी समोरासमोर लढत असताना शत्रूचं अर्धबळ म्हणे वालीला प्राप्त होतं आणि म्हणून कुणाही शत्रूला पराभूत करणं त्याला सहज शक्य होतं. सुग्रीवाच्या मनातली ही शल्य दूर करण्यासाठी श्रीराम त्या सांगाड्यापाशी गेले आणि पायाच्या अंगठ्याने तो सांगाडा त्यांनी कुठल्या कुठे उडवून दिला. त्यांच्या कृत्याने सुग्रीव अचंबित नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला असता श्रीरामांनी आपल्या धनुष्यातला एक बाण सोडून एका नेमात ते 7ही तालवृक्ष भुईसपाट केले. ते पाहून मात्र श्रीरामांपुढे लोटांगण घालून सुग्रीव म्हणाला, प्रभू, तसले 56 वाली जरी असले
तरी आता ते आपल्या प्रसंगाला पुरणार नाहीत. वालीला मिळालेला वर खरा असलाच तर त्याच्याशी उघड युद्ध करताना आपली शक्ती कमी होईल व त्याची वाढेल असं होऊ नये म्हणून राम सुग्रीवाला म्हणाला, मित्रा, तू वालीला युद्धाचं आव्हान दे आणि त्याच्याशी द्वंद्वयुद्ध सुरू कर. ते करताना तुझा पराभव होण्याची वेळ आलीच तर वृक्षाआडून बाण सोडून मी त्याचा वध करेन. श्रीरामांचं हे म्हणणं सुग्रीवाला पटलं. तो राम लक्ष्मणांसह किष्किंधेच्या वेशीपाशी गेला आणि त्या दोघांना काही अंतरावरच्या वृक्षामागे उभं राहायला सांगून स्वतः वालीला द्वंद्वयुद्धाचं आव्हान देऊ लागला. त्याचं ते आव्हान स्वीकारून वाली रागाने त्याच्याकडे आला आणि त्याच्यासोबत लढू लागला. बराच वेळ ते दोघे अगदी जीवाच्या कराराने लढत होते. पण अखेर सुग्रीव थकला आणि वालीकडून मार खाऊ लागला. आपला पराभव होऊ लागला असतानाही राम लक्ष्मण मात्र वालीला मारीत नाहीत असं पाहून तो घाबरला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धूम ठोकून ऋष्यमुख पर्वतावर पळून गेला. त्याच्या पाठोपाठ राम लक्ष्मण सुद्धा तिकडे गेले. आपल्याबद्दल झालेला गैरसमज बघून श्रीराम सुग्रीवांना म्हणाले, मित्रा, तू आणि वाली आम्हाला इतके एकमेकांसारखे दिसत होतात की शेवटी विजयी कोण होतंय आणि मार कोण खातंय हे आमचं आम्हालाच कळेना. अशा परिस्थितीत जर मी अंदाजानं मार देणाऱ्यावर बाण सोडला असता आणि तो तुला लागला असता तर केवढा अनर्थ घडला असता. तो टळावा म्हणून मी गप्प राहिलो. तू खुणेसाठी गळ्यात फुलांची माळ घालून पुन्हा वालीला युद्धाचं आव्हान दे. मी योग्य वेळ येताच यावेळी वालीचा वध करतो. श्रीरामांच्या सूचनेनुसार सुग्रीव आपल्या गळ्यात फुलांनी भरलेली एक रानवेल घालून आणि सोबत राम लक्ष्मणांना घेऊन पुन्हा किष्किंधेच्या वेशीकडे गेला. मग राम लक्ष्मणांना एका वृक्षाआड उभं राहण्याची विनंती करून त्याने वालीला पुन्हा द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं. ते ऐकून वालीची पत्नी तारा त्याला हात जोडून म्हणाली, नाथा, हेरांकडून मला माहिती मिळालेली आहे की अयोध्येचे महापराक्रमी राजपुत्र राम लक्ष्मण ऋष्यमुख पर्वतावर आले असून त्यांच्या सहाय्याच्या आश्वासनामुळेच सुग्रीव भाऊजी तुम्हाला युद्धाचं आव्हान देण्याचं धाडस करतायत. तेव्हा सामर्थ्याचा उन्माद चढलेल्या वालीनं तिचं बोलणं हसण्यावरी नेलं. तो वेशीबाहेर गेला आणि सुग्रीवाशी पुन्हा द्वंद्वयुद्ध करू लागला. अर्थातच थोडा वेळ होतो न होतो तोच सुग्रीव मागे हटू लागला आणि सहाय्याच्या अपेक्षेनं त्या ठरलेल्या वृक्षाकडे पाहू लागला. तेवढ्यात श्रीरामांच्या धनुष्यातून बाण सुटला आणि तो मर्मस्थानी लागल्यानं वाली भूमीवर कोसळला. तो खाली पडताच लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह श्रीराम त्याच्याकडे आले असता विव्हळत विव्हळत वाली त्यांना म्हणाला, तूच ना रे दाशरथी राम? रामा, मी तुझा कोणताही अपराध केलेला नसताना तू मला एका वृक्षाआडून मारलं. हे कुठल्या युद्धनीतीत बसतं? श्रीराम म्हणाले, वाली, जो सख्या भावाला अन्यायाने वागवतो एवढंच नव्हे तर त्याची पत्नी पळवून त्याला रानावनात जीवन कंठायला लावतो, त्याची गणना रानटी पशूत होत असल्याने अशा पशुकोटीत गेलेल्या तुझी हत्या वृक्षाआडून करण्यात काहीही गैर नाही. श्रीरामांच्या या मर्मभेदी उत्तराने वालीला कृतकर्माचा पश्चाताप झाला आणि श्रीरामांना हात जोडून तो म्हणाला, प्रभू, मी केलेल्या पापांचं फळ तुम्ही मला दिलत याचं मला दुःख नाही. विनंती एकच आहे, माझा गुणीपुत्र अंगद याच्यावर तुम्ही कृपादृष्टी ठेवा. श्रीरामांनी त्याला तसं वचन देताच त्याने प्राण सोडला. मग तिथे येऊन दुःख करू लागलेल्या ताराचे आणि वालीपुत्र अंगद याचे श्रीरामांनी सांत्वन केलं. श्रीरामांच्या सूचनेनुसार सुग्रीव आणि अंगद यांनी राजाच्या प्रतिष्ठेला शोभतील असे वालीचे अंत्यविधी केले. त्यानंतर किष्किंधेबाहेरील पर्वताच्या एका गुहेत स्वतः राहून श्रीरामांनी लक्ष्मणाला त्या नगरीत पाठवून त्याच्याकरवी सुग्रीवाला राज्याभिषेक तर अंगदाला यौवराज्याभिषेक करवून घेतला.
दरम्यान पावसाळा तोंडावर आला असल्याने सुग्रीव श्रीरामांकडे गेला आणि कृतज्ञतेनं त्यांना नमस्कार करून म्हणाला, प्रभू, आता केव्हाही पाऊस कोसळू लागेल आणि सीतामाईच्या शोधार्थ दशदिशा धुंडाळणं वाटेत येणाऱ्या नदी नाल्यांमुळे कठीण होऊन बसेल. तेव्हा आपली मान्यता असली तर पावसाळा सरताच त्या शोध मोहिमेवर मी निघेन. प्रभू श्रीरामांनी त्याचं म्हणणं मान्य केलं.